वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण जास्त पिकलेल्या केळ्यापासून आप्पे बनवणार आहोत। अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे आणि झटपट होतो। मुलांना आपण हा टिफिनला देऊ शकतो किंवा नाश्त्यालाही खाऊ शकतो असा आहे। तर इथे मी हे असा एक केळा घेतला आहे। तुम्ही किती प्रमाणात करायचे आहेत आप्पे त्यानुसार केळी घ्यायची आहे। आणि जी आपल्या घरामध्ये जास्त पिकलेली केळी असतात बघा, ती फेकून न देता आपण हा पदार्थ बनवणार आहोत। तर बऱ्याच जणी काय करतात, केळी थोडीशी जास्त पिकली की फेकून देतात। तर आपण फेकून न देता रेसिपी बनवत आहोत आणि खूप छान लागते। म्हणजे चविष्ट तर होतेच, शिवाय मुलांना आवडेल सुद्धा वेगळी असल्यामुळे। आता ही केळी जी आहे ती मॅश करून घेते अशी चम्मचच्या सहाय्याने। छान अशी ही गुठळ्या म्हणजे याचे जे गाठी वगैरे असतात त्या फोडून घ्यायच्या, सर्व छान एकजीव करून घ्यायची। अतिशय सोपा पदार्थ आहे, सहज आपण बनवू शकतो आणि केळी सर्वांच्या घरात असतातच। तर हे केळी छान अशी मिक्स करून घेतली की यामध्ये आपण टाकणार आहोत गूळ। साधारण मी इथे एक मोठा चम्मच एवढा गूळ घेतला आहे, तो सुद्धा या केळीमध्ये मिक्स करून घ्यायचा। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। असं हे गूळ मी पहिलेच बारीक असा चिरून घेतला आहे आणि या केळीमध्ये टाकून तो छान मिक्स करायचा। म्हणजे याचे खडे राहता कामा नये, व्यवस्थित असा हा मिक्स झाला पाहिजे। फोडून घ्यायचा आहे आपल्याला तशा पद्धतीने। बघा झालंय, थोडंसं मिश्रण असं हे पातळ झालेलं आहे। आता यामध्ये टाकणार आहोत आपण साधारण 2 चम्मच रवा। हे आप्पे आपण फक्त रवा वापरूनही बनवू शकतो, पण मी जास्त पौष्टिक होण्यासाठी रवा आणि गव्हाचं पीठ टाकत आहे। तर इथे साधारण 2 चम्मच रवा घेतला आहे, 2 चम्मच एवढं गव्हाचं पीठ सुद्धा घ्यायचं। मी समप्रमाण घेतलं आहे याचं। आणि हे ओलं खोबरं असं बारीक फिरून म्हणजे मिक्सरला फिरवून घेतलं आहे, ते सुद्धा मी 2 चम्मच टाकते, म्हणजे छान चव येते याला। आता यामध्ये टाकूयात आपण जायफळ। थोडंसं, अगदी फार टाकायचं नाहीये, काहीतरी नावाला जायफळ टाकायचं। आणि तुमच्याकडे दालचिनी पावडर असेल तर जरूर टाका। दालचिनी पावडर, जायफळ आणि गुळाचं अप्रतिम असं कॉम्बिनेशन आहे, अप्रतिम चव येते या पदार्थाला। आता हे थोडंसं मिक्स करून घेतलं की 1 चिमूट मीठ सुद्धा टाकते। गोडाचा पदार्थ आहे, थोडंसं मीठ पदार्थाची चव जास्त वाढते। यामध्ये वेलची कुटलेली। आता हे पुन्हा असं एकजीव करून घ्यायचं। अगदी थोडंसं मी पाणी टाकते, इथे 2 चम्मच एवढं पाणी टाकते। फार पाणी टाकायची गरज पडत नाही ती या पदार्थामध्ये। आणि सर्व जिन्नस आहेत ते चांगले असे एकजीव करून घ्यायचे। थोडंसं पाणी लागेल आपल्याला, कारण यामध्ये आपण रवा टाकलाय तर रवा पाणी शोषून घेतो। आणि थोडासा घट्टसर हे मिश्रण तयार झालं। अजून 2 चम्मच पाणी टाकलं आहे मी। आता पुन्हा हे चांगलं असं मिक्स करून घेते। आता हे मिश्रण आपण अशा पद्धतीने बघा तयार करून घेतलं आहे।
इकडे आप्पे पात्रसुद्धा आपण गरम करायला ठेवूया गॅसवर. आणि लगेचच आता या मिश्रणामध्ये पाव चम्मच फ्रूट सॉल्ट टाकते मी. खाण्याचा सोडा टाकला तरी देखील चालेल. फक्त आता हे टाकल्याच्या नंतर काय करायचं, थोडंसं वरून पाणी टाकायचं आणि छान एकाच दिशेने असं हे फिरवून घ्यायचं आहे. पीठ छान असं हलकं फुलकं होतं यामुळे. आणि फ्रूट सॉल्ट टाकल्याच्या नंतर हे बॅटर आपल्याला फार वेळ ठेवायचं नाही बघा. लगेच याचे आप्पे बनवायला घ्यायचे. तर इथे तुम्ही पाहू शकता छान हे बॅटर फुलून तयार झालेलं आहे. आप्पे पात्रसुद्धा गरम झालं आहे. आता या आप्पे पात्रामध्ये आपण थोडं थोडं काय करणार आहोत, तूप टाकणार आहोत. गोडाचा पदार्थ आहे, तुपामध्ये खूप छान लागतो. तर असं सर्व या आप्पे पात्राला तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण यामध्ये छोट्या चम्मचच्या सहाय्याने हे टाकायचं आहे आपल्याला. तर तसं हे भरून घ्यायचं आहे. आणि आप्पे जेव्हा आपण बनवतो तेव्हा साईडच्या भांड्या म्हणजे जे कप्पे आहेत ना, हे साचा आहेत त्याच्यामध्ये आधी टाका आणि नंतर मध्यभागी टाकायचं. कारण काय होतं, मध्यभागी पटकन हे शिजले जातं. फार मिश्रण भरायचं नाहीये. आता मध्यम आचेवर गॅस ठेवून यावर आपण झाकण ठेवणार आहोत 1-2 मिनिटं. आणि मग हे आप्पे पलटी करून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने सुद्धा. आता 1-2 मिनिटं झाली आहेत. आपण यावरचं झाकण काढून घेऊ आणि हे आप्पे जे आहेत ते पलटी करून घेणार आहोत आपण. कारण दुसऱ्या बाजूने छान असे भाजले पाहिजे. हे अलगद हाताने करा अशा पद्धतीने. याच्या कडा आधी सोडून घेते म्हणजे मला पलटायला सोपं जाईल असं. आणि पुन्हा आपण तूप टाकून हे भाजून घेणार आहोत. आणि यावरती पुन्हा तूप टाकते आणि छान खमंग होईपर्यंत हे भाजून घेते. आता झाकण ठेवायची गरज नाही यावर. हे थोडंसं मध्यम आचेवरच मात्र करून घ्यायचं आहे. आता हे छान असे खरपूस भाजून तयार आहेत बघा. आपण काढून घेऊ ते एका डिशमध्ये. अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा बनवून घेणार आहोत. छान शेकून घ्यायचे आहेत म्हणजे असे खमंग होईपर्यंत. आता परत थोडंसं तूप टाकते आणि हे राहिलेलं मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं. अशाच पद्धतीने आपण खमंग होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर यावरती झाकण ठेवू आपण आणि छान खमंग होईपर्यंत भाजून घेऊ.
तर आता हे छान असे खमंग भाजून तयार आहेत. आपण हे काढून घेऊ या डिशमध्ये. तर हे पौष्टिक असे केळीचे आप्पे कसे झाले नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. आणि हो, ज्याने आपल्या चॅनलला आधीच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. भेटू पुन्हा अशा छानशा नवीन रेसिपीसह.